कथा. का म्हणतो आपण शुभं करोती? रोज संध्याकाळ झाली की आपल्या अनेक घरांत एक गोष्ट होताना दिसते. देवासमोर दिवा लागतो आणि एक शांत ओळखीचा आवाज ऐकू येतो. शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. हे शब्द ऐकून हल्लीच्या मुलांना वाटतं, हे काय रोजचंच रुटीन आहे, खरंच काही फरक पडतो का? असाच एक मुलगा होता, अर्जुन. वय 13. शहाणा, विचार करणारा, पण ब्लाइंड बिलीफ त्याला अजिबात रुचायचं नाही. एक दिवस त्याने थेट विचारलं, आजी, तू रोज म्हणतेस हा मंत्र, पण का? काय होतं त्यानं? आजी हसली, थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, हा मंत्र म्हणजे जादू नाही रे, पण शब्दांमध्ये एक शक्ती असते, शांततेची, आणि त्या शब्दांचं एक सुंदर मूळही आहे. आजीच्या डोळ्यात चमक होती. तिनं निवांत सुरात कथा सांगायला सुरुवात केली. खूप जुना काळ होता. सृष्टी नुकतीच निर्माण झाली होती. दिवसभर लोक कष्ट करत आणि संध्याकाळ झाली की अंधार पसरायचा. आणि त्या अंधारात लोक घाबरायचे. का? कारण अंधार म्हणजे त्यांच्यासाठी अपरिचित, एकटेपण आणि धोक्याचं प्रतीक. तेव्हा सृष्टीचे रचयिता ब्रह्मदेव चिंतेत पडले. ते म्हणाले, मी सृष्टी निर्माण केली खरी, पण संध्याकाळ झाली की सगळं शांत होऊन जातं, पण ते शांत भयान वाटतं. त्यावेळी विष्णू विचारतात, ब्रह्मन, तुम्ही दिवस दिलात, पण संध्याकाळी काय? लोकांच्या मनात प्रकाश कसा राहील? ब्रह्मदेव थोडा विचार करतात, मग म्हणतात, या वेळेसाठी एक शब्द हवा. असा शब्द जो अंधारात दिवा पेटवेल, लोकांच्या मनात. तेव्हाच पुढे आल्या देवी सरस्वती. त्यांनी आपल्या विणेच्या तारांवर एक स्वर छेडला आणि त्या स्वरातून उमटले शब्द, शुभं करोती कल्याणम. आवाज फक्त ऐकू आला नाही, तो मनात उतरला. आणि मग देवगणांनी मिळून तो मंत्र पुढे वाढवला. शुभं करोती, शुभ करतो. कल्याणम, भलं होवो. आरोग्यम, निरोगी शरीर आणि मन. धनसंपदा, आनंद, शांती आणि समाधान. शत्रुबुद्धी विनाशाय, वाईट विचारांचा नाश. दीप ज्योतिर्नमोस्तुते, या दिव्य ज्योतिस वंदन. त्या दिवशी पहिल्यांदाच संध्याकाळी अंधारात फक्त दिवा नाही, तर मंत्राचाही प्रकाश पसरला. तेव्हापासून संध्याकाळी दिवा लावून हा मंत्र म्हणायची परंपरा सुरू झाली. आजी म्हणाली, हा मंत्र म्हणजे जादू नाही बाळा, हा मंत्र म्हणजे मनाला सांगणं, थांब थोडा वेळ, दिवस संपतोय, शांत हो. हा मंत्र म्हणजे दिव्याजवळ बसून स्वतःच्या मनाशी काही क्षण बोलणं. मी ठीक आहे, सगळं ठीक होईल, असं स्वतःला सांगणं. अर्जुन शांत झाला आणि म्हणाला, म्हणजे काही जादू नाही, पण अनुभव. मग मी एकदा म्हणून बघतो. त्या संध्याकाळी आई दिवा लावते. आजी स्वयंपाकघरात आहे. अर्जुन एकटाच देवासमोर बसतो, डोळे मिटतो आणि हळूच म्हणतो, शुभं करोती कल्याणम. शब्द थोडे अडखळतात, पण मन थोडंसं निवतं. त्या रात्री अभ्यासात लक्ष लागलं आणि झोपही गोड लागली. पुढच्या आठवड्यात तो रोज म्हणतो. संध्याकाळी 2 मिनिटं, फक्त स्वतःसाठी, कुणालाही सांगत नाही. पण त्याला जाणवतं, मन जरा स्थिर, अभ्यासात लक्ष, राग कमी. आणि मग एक दिवस आई विचारते, हल्ली काहीतरी बदललंयस? काही विशेष? अर्जुन म्हणतो, मी फक्त संध्याकाळी शांत बसतो. आणि शुभं करोती म्हणतो. फरक नाही म्हणता येणार, पण वाटतंय की मनातला अंधार जरा कमी झालाय. काही दिवसांनी एक वेगळीच संध्याकाळ. दिवा लागलेला आहे,
फुलं देवासमोर ठेवलेली आहेत. पण आज एक बदल आहे. आज फक्त आजी नाही, अर्जुन, आई, बाबा, त्याचा लहान भाऊ, सगळं कुटुंब देवासमोर एकत्र बसलेलं आहे. आणि अर्जुन सुरुवात करतो. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धिविनाशाय, दीपज्योतिर्नमोस्तुते. त्या शब्दांमध्ये फक्त सूर नव्हते. त्या क्षणी संपूर्ण घर उजळून निघालं होतं. त्या दिवसापासून दर संध्याकाळी देवासमोर दिवा लागतो आणि सगळं कुटुंब एकत्र बसतं आणि तो मंत्र ऐकू येतो. शब्दांमध्ये शांतता असलेला श्रद्धेचा मंत्र. हे जादू नाही, पण मन शांत करण्याची एक प्राचीन प्रयोगशील पद्धत आहे. शुभं करोति हा मंत्र तुम्हालाही काही देईल, जर तुम्ही त्याला मन देऊन ऐकलात, अनुभवलात आणि आत्मा लावून म्हटलात. एकदा तरी म्हणून बघा. प्रकाश फक्त दिव्यात नसतो, तो आपल्या शब्दांमध्ये असतो, आपल्या मनात असतो, आणि त्या मनात उजळणारा दीप म्हणजेच शुभं करोति.